अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भीमा नदीच्या काठी वसलेला धर्मवीरगड हा एक मजबूत भुईकोट किल्ला आहे. भुईकोट म्हणजे सपाट जमिनीवर असलेला किल्ला, त्याला भुईकोट किल्ला असे म्हणतात. पूर्वी या किल्ल्याला पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला आणि बहादूरगड अशी नावे होती. 2008 मध्ये शंभूराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून स्थानिक शिवभक्तांनी या किल्ल्याचे धर्मवीरगड असे नव्याने नामकरण केले. गडाचे बांधकाम हे देवगिरीचे यादव यांनी केले. यादवांच्या काळात हा किल्ला भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावरील पेडगाव या गावात बांधला गेला. भीमेच्या पलीकडे पांडे हे गाव, तर किल्ला जिथे आहे ते पेडगाव. त्यामुळे किल्ल्याचे त्या काळातील नाव म्हणजे पांडे पेडगावचा किल्ला, अथवा काही ठिकाणी पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असा देखील उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा श्री बाबाजीराजे भोसले हे यादवांकडे होते. त्यामुळे त्यांच्याकडे हा किल्ला मोकास होता. मोकास म्हणजे महसूल गोळा करण्याची जबाबदारी आणि देखभालीसाठी होता. बहामनी सत्तेच्या वाटण्यानंतर किल्ला निजामांच्या ताब्यात आला. निजामशाही ही भुईकोट किल्ल्यावर जास्त अवलंबून होती असे इथे पण दिसते. निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. या किल्ल्याशी निगडीत दोन प्रसंग असे घडलेत की एकामुळे सर्वत्र आनंद पसरतो तर दुसरीकडे मनावर घाव पडतो. तर आपण पहिला घडलेला प्रसंग पाहू. औरंगजेबाचा दूतभाव म्हणून इतिहासात ओळख असलेला खान जहान बहादूर खान कोकलताश याला औरंगजेबाने स्वतः दक्षिणेतील सरदार म्हणून नेमले. बहादूर खान दक्षिणेत आल्यानंतर त्याचा मुक्काम म्हणा किंवा त्याची राजधानीच हा किल्ला बनली. भीमा नदीच्या बाजूच्या भिंती त्याने पुन्हा निर्माण केली आणि किल्ल्याची इतर डागडुजी केली. दक्षिणेत मोगलांचा दबदबा आहे असं त्याला वाटायचं, म्हणून त्याला असे वाटायला लागलं की तोच दक्षिणेचा सुलतान. त्याने त्याच्या नावावर गडाला बहादूरगड असं नाव दिलं. स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक सोहळा नुकताच पार पडला होता. तारीख होती 6 जून 1674. राज्याभिषेकावर नाही म्हणलं तरी थोडा जास्त खर्च झाला होता. आता हा खर्च कसा वसूल करायचा याचा विचार महाराज करतच होते. महाराजांना गुप्तचर खात्याकडून खबर मिळाली की बहादूरगडावर 1 कोटींचा खजिना आणि 200 अरबी घोडे आहेत. बहादूर खानाने हे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले होते. पावसाळ्याचा काळ असल्याने शेतीची कामे करायला आपले मावळे घरी गेलेले होते आणि गडावर जेमतेम 9,000ची फौज होती. महाराजांनी आपल्या सरदारांसोबत 9,000चे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. सरदारांनी आपल्या सैन्याचे 2 भाग केले. एक 2,000ची तुकडी आणि दुसरी 7,000ची तुकडी. 2,000च्या तुकडीला सांगितलं, तुम्ही फक्त किल्ल्यावर हल्ला करायचा, गडबड उडवून द्यायची आणि बहादूर खान जसा हल्ला करेल तसं माघारी धाव घ्यायची. म्हणजे बहादूर खानाला वाटेल हे आपल्याला पाहून घाबरले, आणि तसंच झालं. बहादूर खानाला वाटलं हे आपल्याला घाबरले म्हणून बहादूर खान त्यांचा पाठलाग करत सुटला आणि आपल्या मराठ्यांच्या सैन्याने त्याला हुलकावणी देत किल्ल्यापासून खूप लांब अंतरावर नेऊन सोडला. उरलेले जे 7,000चे सैन्य होते त्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. गडामध्ये तुरळक सैन्य, नोकर चाकर आणि बाजार गुंगे उरले होते. 7,000च्या सैन्याने खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे परतले. बहादूर खान पाठलागावरून परत गडावर आला तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी त्याची इज्जत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावं लागलं होतं. या प्रसंगावरून एक म्हण तयार झाली आहे, आला मोठा पेडगावचा शहाणा, म्हणजे हा बहादूर खान. या प्रसंगामुळे सर्वत्र आनंद पसरतो तर दुसऱ्या प्रसंगामुळे मनावर घाव पडतो. छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. त्यानंतर शंभूराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. ज्या ठिकाणी शंभूराजांना पकडून ठेवले होते त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्तंभ आहे. राजांसह अटकेत असलेल्या कवी कलश यांना राजांनी काव्य करण्यास सुचवले. त्यांनी या प्रसंगी एक काव्य रचले. यावन रावण की सभा संभो बद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि छवि देखतहि होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तखत त्योज अवरंग, त्यो तव तेज निहार के तखत त्योज अवरंग. कवितेचा अर्थ, रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले त्याप्रमाणे संभाजीराजांस औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला सेंदूर शोभून दिसावा असे घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन, तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो
त्याचप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे. औरंगजेबाने शंभूराजांना नाना प्रकारे खजिना व किल्ले ताब्यात देण्यास सांगितले. शंभूराजांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मात्र राजांना स्वराज्य हवाली करण्यास सांगितले. शंभूराजांनी त्यालाही स्पष्ट नकार दिला व आपले शंभूराजे स्वराज्य धर्मासाठी धर्मवीर झाले. शंभूराजांची करारी भेदक नजर औरंग्याला सहन होत नव्हती. त्यामुळे त्याने त्यांचे डोळे काढण्याचे सुलतानी फरमान सोडले. सर्व शिक्षा मात्र अगोदर कवी कलश यांच्यावर केल्या जात होत्या, नंतर त्या शंभूराजांना दिल्या जात होत्या. त्यानंतर दोघांचीही जीभ छाटण्यात आली. नंतर त्यांना पेडगावातून भीमा इंद्रायणीच्या संगमावरील तुळापूर वडूला नेऊन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यांच्या देहाची विटंबना करून त्यांचे अवशेष इतस्तत टाकण्यात आले. परिसरातील लोकांनी त्यांचा अंत्यविधी केला. आजही तिथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांची समाधी धर्मासाठी केलेल्या बलिदानाची साक्ष देत उभी आहे. तुम्ही एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यावी आणि आपला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. ज्या ठिकाणी शंभूराजांना पकडून ठेवले होते त्या ठिकाणी आता शौर्यस्तंभ आहे. गडाच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर समोरच औरंगजेबाचा दरबार भरत होता. समोर दिसणाऱ्या दगडी चबुतऱ्यावर औरंगजेबाचे शाही सिंहासन होते. त्याच्या पाठीमागे हमामखाना पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो. या गडावर एक मंदिर भारताच्या ऐतिहासिकपणाची साक्ष देत उभे आहे. ते म्हणजे लक्ष्मीनारायणाचे मंदिर. मंदिराच्या बाह्य भागातील कोरीव काम पाहूनच डोळ्याचे पारणे फिटले. खिडक्यांवरची विविध आकाराची नक्षी खूपच मोहक आहे. मंदिराभोवती भिंतींवर अनेक वराह, नरसिंह अवतार तसेच विष्णू, भैरव व अग्नी, वायू, देव या मूर्तीही कोरल्या आहेत. मंदिराला 3 मोठमोठे पायऱ्यांनी सजलेले प्रवेशद्वार आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला दगडी स्तंभ पाहायला मिळतात. या स्तंभांवरही सुंदर नक्षीकाम केलेले आहे. अशा प्रकारचे स्तंभ प्राचीन भारतीय मंदिर वास्तुशैलीची खास ओळख मानले जातात. इतिहास, वास्तुकला आणि शांतता अनुभवायची असेल तर अशा प्राचीन मंदिरांना नक्कीच भेट द्यायला हवी. या मंदिरासमोरच शंकराचे कोरीव सभा मंडप असलेले सुंदर मंदिर आहे.
या गडावरती आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, भवानी माता मंदिर, भैरवनाथ मंदिर असे खूप सारे मंदिर पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला धर्मवीर गडाविषयी माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.